आज फक्त जे विषय जे काढला जातो आहे फक्त माझ्या विरुद्ध राजकारण म्हणून काढला जातो आहे। जे आंदोलक आहेत त्या आंदोलकाचे जे नेते आहेत ते मागच्या 3 वर्षापासून वक्फ मंडळामध्ये माझ्यासोबत सदस्य होते, त्यावेळेस त्यांनी हा मुद्दा नाही काढला, पण आज ते जसे ते सदस्य पदावरून गेले ते हे मुद्दे काढत आहेत। आज मी बीड शहराचा रहिवासी म्हणून जे 2021 मध्ये सदस्य झालो होतो, मागच्या 1 वर्षापासून महाराष्ट्र वक्फ मंडळाचा अध्यक्ष आहे। बीड शहरवासियांना माझ्या माध्यमातून जे काही कामं वक्फ मंडळामध्ये झालेली आहे ते कामे आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यासाठी मी पहिली पत्रकार परिषद घेतली होती। ज्या वक्फ मंडळाची जागा बीड असेल किंवा पुणे असेल इथं वाद आहे, या संदर्भात काय सांगाल? जे वाद आहेत त्याच्यासाठी आम्ही परवाच विदर्भामध्ये सगळ्यात पहिला प्रयोग घेतला होता की तंटामुक्ती संस्था, त्यासाठी आम्ही जमियत उलेमा हिंद तबलीग जमात अशा लोकांच्या माध्यमातून हे वाद संपुष्ट आणण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि ज्या जमिनीचे वाद आहेत, जे इन्क्रोचमेंट असेल तर ते कायदेशीर पद्धतीने आम्ही लॉ फर्मची नियुक्ती केलेली आहे आणि त्या लॉ फर्मच्या नियुक्तीने आम्ही चांगले वकील उभे करून त्या जमिनी आमच्या ताब्यात घेण्याची कारवाई चालू आहे। सर, पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही सांगितलं आताच पत्रकार परिषदेमध्ये कोट्यवधी रुपयाच्या जमिनी आहेत, त्याच्यावर अनेकांनी कब्जा देखील केला आहे। बीडमध्ये तसाच प्रकार आहे काय सर? नाही, आपल्याकडे बघा 1 लाख एकरपैकी मराठवाड्यात फक्त 70,000 एकर जमीन आहे, पण जर किमतीची तुलना केली तर मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या ठिकाणीची किंमत याच्यापेक्षा जास्त होईल। आपल्याकडे इन्क्रोचमेंट आहे, त्याची पण आमची जे बेकायदेशीर खालसे झालेले आहेत ते कायदेशीरप्रमाणे आम्ही काही जमिनी ताब्यात पण घेतल्या, काही जमिनी ताब्यात घेणार आहोत। ज्या बीडच्या कंकालेश्वर मंदिराच्या जमिनीचा वाद आहे, तिथं काही म्हटलं जातं की काही जमीन कोर्टाची आहे, मंदिर प्रशासन म्हणतं की आमची आहे। त्याच्यामध्ये तो न्यायालयीन वाद आहे, त्याच्यामध्ये जे काही न्यायालयाचा निवाडा येईल त्याच्यानंतरच ते ठरवले जाईल ती वक्फची आहे का मंदिर प्रशासनाची आहे। तुम्ही पुण्याच्या ज्या जागेसंदर्भात म्हणला ते या अगोदरचे जे अध्यक्ष होते हां आणि त्यांचे काही नेते होते, हां तो काय वाद होता जमिनी संदर्भात? जे बानेर विषय आहे, हां त्याच्यामध्ये असा विषय आहे की जे बानेरचा विषय आहे त्या 2013 पूर्वी कायद्यामध्ये एक तरतूद होती की जमीन विकता येत होती वक्फ मंडळाच्या परवानगीने, तर ती जमीन त्या कायद्याच्या नियमानुसार ती विक्री केलेली आहे, ऑप्शन काढून विक्री केलेली आहे। त्याच्यानंतर तो निर्णय चुकीचा आहे म्हणून 16 वर्षात कुणीही कोणत्याही न्यायालयात त्याला चॅलेंज केलेलं नाही आहे किंवा कोणत्याही न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही आहे। त्यामुळे आज फक्त जे विषय जे काढला जातो आहे फक्त माझ्या विरुद्ध राजकारण म्हणून काढला जातो आहे। जे आंदोलक आहेत त्या आंदोलकाचे जे नेते आहेत ते मागच्या 3 वर्षापासून वक्फ मंडळामध्ये माझ्यासोबत सदस्य होते, त्यावेळेस त्यांनी हा मुद्दा नाही काढला, पण आज ते जसे ते सदस्य पदावरून गेले ते हे मुद्दे काढत आहेत।